आज सकाळची सुरुवात उत्तरपूजेने झाली. आता सत्यविनायक पूजेनंतर दुसऱ्या दिवशी उत्तरपूजा का करतात? आता माझ्यासारख्या तुम्हालाही असे प्रश्न पडलेच असतील. आता उत्तरपूजा ही असं म्हटलं जातं की मुख्य पूजा नीट विधीपूर्वक पूर्ण झाली हे देवाला कळवण्यासाठी. तसेच पूजेदरम्यान काही मंत्र विधी साहित्य कमी जास्त प्रमाणात असेल किंवा त्याची क्षमा याचना करण्यासाठी देवाकडे केली जाते. देवाला सन्मानाने निरोप देण्यासाठी आदराने समारोप करण्यासाठी उत्तरपूजाही केली जाते. आता मी जेवणाची ऑर्डर बाहेरूनच दिली होती, पण मुलांसाठी मी बनवत होती फ्राईड राईस आणि बाप्पाचा नैवेद्यसुद्धा घरीच बनवला होता. म्हणजे आलं लसूण वगैरे न टाकता, कांदा लसूण नसलेला नैवेद्य आणि तांदळाचे मोदक. म्हणजे असं सकाळची सुरुवात ही अशी नैवेद्य बनवून आणि मोदक बनवून झाली खरी. आणि हे मोदक बनवत होती आणि अध्याय शूट करत होता. आता यावेळेला ना फक्त 21च उकडीचे मोदक केले होते, कारण पाहुणे पण येत होते. मग मध्ये मध्ये मला सारखं उठावं लागत होतं, हळदी कुंकूही द्यावं लागत होतं. मग आम्ही नैवेद्य दाखवून मस्त दुपारची आरती करून घेतली. आता इथे ना यांच्याकडे हे तांदळाच्या पिठाच्या दिवे 5 दिवे असे बनवतात आणि देवाची आरती केली जाते विसर्जनाच्या दिवशी. यामागचं कारण मला माहीत नाही, तुम्हाला माहीत असेल तर नक्की सांगा. आता इथे बाप्पाचं दर्शनासाठी माझी मैत्रीण आली होती, तर तिच्याबरोबर आम्ही मस्त टाईम स्पेंड केला. आणि हां, बाहेरून जेवणाची ऑर्डर दिलेली, त्यामध्ये होते छोले मसाला, पुलाव आणि तांदळाची भाकरी, पापड, मिरचीचं लोणचं आणि मोदक. आता मी ना आळूवड्यांचं उंड्या केल्या होत्या, कोथिंबीरची उंडी केली होती, पण पाहुण्यांच्या गडबडीत आहे ना ती तळायचीच राहून गेली. आणि हां, शेवयांची खीरसुद्धा होती. अशी मस्तपैकी आमची भारतीय पंगत बसली जेवायला. तू किती 50? तू किती 50? मी कमी आहे, मी लहान आहे तुझ्या. मोना 32 नाही 32 नाही 22. मोना 22. पूजा यम. पाय दे, पाय अब इथे, पाय इथे अब. अशी झाली पायाची गंमत. काय दिलं, काय दिलं? गुळ गुळ. आता मी मोदक करून कोणाला खायला देणार? की गुळाचा चहा पाहिजे? काही चालेल. मग लवकर माझ्यासारखं गोड आहे, लवकर घरी या. दुपारी अध्यायसाठी ऑर्डर केलेली सायकल रिसीव झाली. मग मस्तपैकी इन्स्टॉल केली आणि मग त्याला हे सरप्राईज होतं आणि मस्त त्याला फार आवडलं हे सरप्राईज. आणि ह्यांना पूजा करायला सांगितली. संध्याकाळची आरती घेऊन बाप्पाच्या विसर्जनाची तयारी केली. आता इथे ना बाप्पाला पूर्ण घरभर फिरवलं जातं आणि बाप्पाचं घरावरती लक्ष असू दे, त्याचा आशीर्वाद असू दे म्हणून त्याला असं त्याचा जय जयकार करून गणपती बाप्पा मोरया करत पूर्ण घर फिरवलं गेलं. आता खूप दिवसापासून सगळ्यांचं असं होतं की मॅडम तुम्ही होम टूर द्या. तर आता बाप्पांच्या कृपेने किंवा बाप्पांच्या ह्या व्हिडिओमुळे ही छोटीशी टूरच समजा. हा माझ्या सासूबाईंचा रूम आहे, बेडरूम आहे आणि हा हॉल आहे आणि हा किचन तुम्ही नेहमीच बघत आलात माझ्या व्हिडिओजमध्ये. तर हा आमचा छोटासा किचन आहे जिथे मी जास्त वेळ असते आणि हे आमचं बेडरूम आहे.
गणपती बाप्पा मोरया. आता बाप्पा निघताना सर्वांचं मन असं भरून येतं. मंगलमूर्ती मोरया. उंदीर मामा की जय. मोरया रे बाप्पा मोरया. बाप्पाला जायचंच नाही. चला वहिनी. या, मोरया या. रे बाप्पा मोरया. बटन जी दाबलंच नाही. गणपती बाप्पा मोरया. मंगलमूर्ती मोरया. बाप्पा बाप्पा मोरया. गणपती बाप्पा मोरया. 1 2 3 4 गणपतीचा जय जयकार. मोरया. 15 ते 20 मिनिटाच्या वॉकिंग डिस्टन्सवरती तळा आहे. तिथे बाप्पाचं विसर्जन केलं जातं आणि तिथे एवढी उत्तम सोय केली जाते ना विसर्जनाची. सर्व वडवलीतले गणपती बाप्पा तिथेच विसर्जन केले जातात आणि एकदम शिस्तबद्ध पद्धतीने विसर्जन होतं. मंगलमूर्ती दर्शन मात्र मंगल मूर्ती. मोरया. गणपती बाप्पा आपण इकडे हात लावले. बाबा मी येऊ. गणपती बाप्पा. पुन्हा ताट कुठे आहे? असं होतं आमच्या बाप्पाचं विसर्जन. बाप्पा कधी आले कधी गेले कळलंच नाही. चला गणपती बाप्पा मोरया. पुढच्या वर्षी लवकर या. चलो तर बाय. पुन्हा भेटू नव्याने.